नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आलेल्या नवीन अपडेटनुसार नगर परिषद नगरपंचायत भरती 2026 एकूण 3138 पदांची जाहिरात येणाऱ्या 15 दिवसामध्ये प्रसिद्ध होणार आहे. याच्या संदर्भात जी ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आलेली आहे त्या विभागांतर्गत ते आपण बघणार आहोत. कोणत्या विभागांतर्गत किती जागा रिक्त आहेत, कोणकोणत्या पदांचा यामध्ये समावेश असणार आहे, परीक्षा कोण कंडक्ट करणार आहे, परीक्षा कधी होणार आहे जाहिरात आल्यानंतर, या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिली जाणार आहेत. त्याकरिता आपण हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. जे सांगणार आहे ते तुम्हाला तुमच्या ज्या मनामध्ये प्रश्न आहेत, नगर परिषद जे मेगा भरती प्रसिद्ध होणार आहे, 3000 प्लस जागा असणार आहे यामध्ये. तर तुम्ही शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला सुरुवातीला लाईक करा, चॅनलला जर नवीन असेल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. त्याच्या अगोदर आपल्याकडे जे आगामी पदभरतीकरिता जाहिरात प्रसिद्ध होणार आहे, कर निर्धारक, प्रशासकीय अधिकारी आणि स्वच्छता निरीक्षक, अग्निशामक अधिकारी या पदाकरिता सर्व विषयासहित बॅच सुरू झालेली आहे. यामध्ये तुम्हाला PYQ झालेले क्वेश्चन पेपर जे 2023 पर्यंत जे विभागांतर्गत परीक्षा झालेली आहे त्याचे आपण घेणार आहोत. टॉपिक वाईज MCQ दर आठवड्याला सर्व असणार आहेत. जे तुम्हाला सोमवार ते शुक्रवार टॉपिक शिकवणार आहोत प्रत्येक विषयाचे, त्याचे शनिवारला सराव घेतला जाणार. दर महिन्याला झूम मीटिंग, तज्ञ आणि अनुभवी शिक्षक, यामध्ये नगर परिषद मधील सर्व आपल्याकडे जे मुख्य अधिकारी आहेत तेच शिकवण्याकरिता असणार आहेत. त्यानंतर व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असेल. लेक्चर अनलिमिटेड आपल्याला पाहता येणार आहेत. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड, म्हणजे जर तुम्ही जॉबला असाल तरी तुम्हाला तुमच्या वेळेनुसार कितीही वेळा आणि कधीही लेक्चर पाहता येणार आहे. तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता 9823442263 या नंबरवरती संपर्क करायचा आहे. ओके. अधिकची माहिती तुम्हाला व्हॉट्सअपला किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपली ऍपची लिंक दिलेली आहे. अभिजित सर्च अकॅडमी नावाची ऍप मधून सुद्धा तुम्हाला बॅच परचेस करता येणार आहे. तर आपला जास्त वेळ न घेता या ठिकाणी जे अपडेट आलेले आहेत त्या संदर्भात माहिती बघणार आहोत. बघा, प्रत्येक विभागाच्या जिल्हानिहाय गट आणि गटच्या रिक्त पदांची माहिती या ठिकाणी दिलेली आहे आणि काय म्हटलेलं आहे यांनी तर समजून घ्या. नगर परिषद आणि नगर पंचायतीमध्ये 3138 पदे रिक्त आहेत. राज्यातील गट आणि गट साठी लवकरच भरती प्रक्रिया राबविण्याचे संकेत नगर परिषद नगर विभागाअंतर्गत देण्यात आलेले आहे. त्यांचा जो टॅब आहे त्यावरती सुद्धा अधिसूचनेचा फोल्डर ओपन झालेला आहे. सर्वसाधारण सूचना उमेदवारांकरिता, तर त्यामुळे तुम्ही आतापासून अभ्यासाला लागायचं आहे. बघा काय म्हटलेलं आहे, राज्यातील नगर परिषद नगर पंचायतीच्या आस्थापनेवरील गट क आणि गट ड पदांची एकूण 3138 पदे रिक्त आहेत. या रिक्त जागावरील उमेदवारांनी भरती प्रक्रिया लवकरच शासन राबविणार आहे. लवकरच भरती प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याचे शासनाने संकेत दिलेले आहेत. राज्यातील नगर परिषद नगर पंचायतीमध्ये आस्थापनेवरील गट क गट ड ही पदे अनेक महिन्यापासून रिक्त आहेत. त्यामुळे कामकाजामध्ये दिरंगाई किंवा कर्मचाऱ्यांवरती कामाचा बोजा पडलेला आहे. रिक्त जागांच्या भरतीसाठी संबंधित नगर परिषद नगर पंचायतीकडून शासनाकडे मागणी करण्यात येत होती. त्याला शासनाने मंजुरी दिलेली आहे. इथे तुम्हाला शासनाने मंजुरी दिलेली आहे हे परत एकदा रीड करायचं आहे. बघा मी काढतोय. बघा काय म्हटलेलं आहे यामध्ये, त्याला शासनाने मंजुरी दिलेली आहे. परत 2 वेळा वाचून दाखवले, तुम्हाला हायलाइट सुद्धा करून दिलेले आहे. लवकरच 2026 मध्ये रिक्त असलेली 3138 जागा भरण्याची प्रत्यक्ष प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. या रिक्त जागांमध्ये कोकण, पुणे, गडचिरोली, संभाजीनगर, नाशिक, अमरावती, नागपूर या विभागांचा समावेश आहे. तर जे विद्यार्थी आहेत महाराष्ट्रामधील ग्रामीण आणि शहरी भागातील त्यांना संधी मिळणार आहे. राज्यातील रिक्त पदांच्या भरतीमुळे बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी प्राप्त होणार आहे. त्यामुळे काही अंशी का होईना त्या राज्यातील विद्यार्थ्यांना हातांना काम मिळणार आहे. ही भरती दिलासादायक ठरणार. तसेच संबंधित विभागातील रिक्त जागा भरल्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांवर असलेला अतिरिक्त कामाचा ताण तो सुद्धा कमी होणार आहे. बघा आता पूर्ण जे रिक्त जागा आहेत गट क आणि गट ड च्या यामध्ये ज्या दिलेल्या आहेत, तर काय म्हटलेलं आहे त्यांनी, गट क च्या 2151, गट ड च्या 987 जागा भरल्या जाणार. 3138 पदांची जी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. आता जर जिल्हानिहाय आहे गट क आणि गट ड ची जर आपण बघितलं तर कोकण विभागांतर्गत सिंधुदुर्ग मध्ये 29, रायगड मध्ये 49 आहे, ठाणे 36, पालघर त्यानंतर 51, पुणे विभागामध्ये पुणेमध्ये 54, सातारा 121 आहे. त्यानंतर सांगली 99, सोलापूर 95, कोल्हापूर 43 अशा एकूण 412 जागा आहेत. त्यानंतर अमरावती विभागामध्ये एकूण 487 विभागावाईज जिल्हा निहाय जागा निघणार आहे. म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्याला नोकरी मिळू शकते. कोणत्या पदाची, कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी, त्याला काय पात्रता लागते,
तर फक्त संविधानिक विद्यापीठामधील कोणत्याही शाखेतील कोणतीही शाखा आर्ट, कॉमर्स, सायन्स, ओके, एनी ग्रॅज्युएशन. तर यामध्ये बुलढाणा 114, यवतमाळ 149 जागा भरल्या जाणार आहेत, वाशिमला 49, अकोल्यामध्ये 75 आणि अमरावतीच्या 100. त्यानंतर नाशिक विभागांतर्गत नंदुरबारला 43, जळगावला 124 जागा आहेत, नाशिकला 83, अहिल्यानगरला 132, धुळेला 29, अशा एकूण 411. त्यानंतर सर्वात मोठा छत्रपती संभाजीनगर विभाग बीडमध्ये 157 आहे, परभणी 76, जालना 71, छत्रपती संभाजीनगर 91, नांदेडमध्ये सर्वात जास्त जागा आहे, नांदेड जिल्हा 223, लातूर 70, हिंगोली 51, धाराशिव 449, धाराशिव मध्ये सगळ्यात जास्त पदं आहेत, एकूण 1188, म्हणजे सगळ्यात मोठी जी पद भरती होणार आहे ती छत्रपती संभाजीनगर विभागाअंतर्गत 1188 पदे. त्यानंतर नागपूर विभागात 440 पदांचा समावेश आहे. म्हणजे प्रत्येक प्रशासकीय विभागामध्ये जे 6 प्रशासकीय विभाग आहेत, प्रत्येक जिल्ह्यामध्ये ह्या जागा रिक्त आहेत आणि ह्या जागेकरिता जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. म्हणजे आपल्याला ही सुवर्ण संधी, आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्याला नोकरी मिळणार आहे. स्वच्छता निरीक्षकरिता ज्यांचा एसआयचा कोर्स झालेला आहे 12वी नंतर, त्यासोबत ज्यांची पदवी आहे किंवा पदवीच्या शेवटच्या वर्षामध्ये, ते उमेदवार एसआय ला फॉर्म भरू शकतात. आणि कर निर्धारकला काहीच लागत नाही, फक्त 12वी नंतर एनी ग्रॅज्युएशन. तुमचं यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये जर डिग्री कंप्लीट झालेली असेल तरी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी नगर परिषदमध्ये ऑनलाईन फॉर्म भरता येणार आहे. मी कागदपत्राचा सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे. ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात तर ते सुद्धा तुम्ही व्हिडिओ बघून घ्या. कोणाचं एनसीएल संपला असेल ते काढून घ्या. आणि अभ्यासाला सगळ्यात महत्वाचं आहे ते तुम्ही आतापासून अभ्यासाला लागा, कारण तर स्पर्धा तर असणार आहे, त्या स्पर्धेमध्ये आपल्याला टिकायचं आहे. तर आपल्याला अभ्यास करावाच लागणार आहे. आपल्याकडे पीवायक्यू सुद्धा उपलब्ध आहे, याचे सगळे नोट्स सुद्धा आपण तयार करत आहोत. या नोट्स तुम्हाला मोबाईल वरती दिल्या जाणार आहेत व्हॉट्सअपला, ओके, पर्सनली पाठवल्या जातील. ईबुक मध्ये वाचण्याची आवश्यकता नाही, टेस्ट सिरीज सुद्धा असतील. तर याची स्पेशल बॅच, तुम्हाला आता मी म्हटलंय की स्पेशल बॅच आपण टार्गेटच ठेवलेलं आहे नगर परिषदमध्ये. आपल्या अकॅडमी मधनं जास्तीत जास्त विद्यार्थी यशस्वी झाले पाहिजे, त्यामध्ये लागले पाहिजे. गट क मध्ये असतील किंवा गट ड मध्ये असतील, तर याची बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता सर्व विषय असेल. मी आता सांगितलं तुम्हाला हँड रिटन नोट्स आहेत आपल्याकडे. तुम्हाला कोणतेही पुस्तकं सेपरेट घेण्याची आवश्यकता नाही. 98 23 44 22 63 हा नंबर आहे. यामध्ये आपल्याकडे जे नगर परिषद मध्ये लागलेले अनुभवी शिक्षक आहेत किंवा ज्यांचा आता सध्या इन सर्व्हिस मध्ये आहेत, ते सुद्धा त्यांचा अनुभव शेअर करतील. तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. मी सुद्धा या ठिकाणी तुमचा जो इकॉनॉमिक्स असेल किंवा मराठी व्याकरण आहे ते शिकवण्याकरिता असेल. त्यासोबत इंग्लिश गणित बुद्धिमत्तेला मॅडम आहेत, त्यांचा सुद्धा या क्षेत्रामधील 5 वर्षाचा अनुभव आहे, ओके, शिकवण्याचा. तर आपल्याला ही बॅच जॉईन करण्याचा नंबर दिलेला आहे, किंवा आपण जर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऍपची लिंक ओपन केली, ऍप डाउनलोड केलं, तिथनं सुद्धा तुम्हाला बॅच पूर्ण ऍप मध्ये दिसून येईल, ओके, तिथनं सुद्धा परचेस करता येईल. आता ही गुड न्यूज होती तुमच्याकरिता. तर आता अभ्यासाला लागायचं आहे, कारण येणाऱ्या 15 ते 20 दिवसामध्ये जाहिरात प्रसिद्ध होईल. तिथनं पुढे 3 ते 4 महिन्यानंतर परीक्षा सुद्धा असणार आहे. तर चला, तर मग अभ्यासाला लागणार आहात. सर्वांना ऑल द बेस्ट. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. काही प्रश्न असतील तर नंबरवरती कॉल करा. थँक्यू.